नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला. तर भावांनो, आपला आत्ता जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेलं आहे. कारण आपला आत्ता जे काही व्हिडिओ आहे हे जे काही एक VN ॲपमध्ये आपण एडिट केलेलं आहे. ॲपचं जे काही आपल्याला प्ले स्टोअरला भेटूनच जाईल. ॲप तुम्ही तिथून जे काही ओपन करून जे काही मी एडिटिंग सांगितली, हे जे काही तीन लेअरची जे काही एडिटिंग आहे हे खूपच ट्रेंड चालू आहे इंस्टाग्रामला. त्यासाठी मला खूपच कमेंट आले ते. त्यासाठी भावांनो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये मी जे काही स्टेप बाय स्टेप एडिटिंग इथं सांगलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला असेल तेवढं लाईक नक्की करा. डेमो मी तुम्हाला सुरुवातीला आता दाखवूनच देतो, पण त्याआधीच व्हिडिओ लाईक केलं तर खूपच चांगलं होईल. खाली कमेंट नक्की करा की व्हिडिओ तुम्हाला आवडला का, किंवा कोणत्या नवीन प्रकारची एडिटिंग पाहिजे हे सुद्धा खाली नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तर चला आपला आजचा जे काही व्हिडिओचा प्रिव्ह्यू आहे ते तुम्हाला दाखवून देऊया आणि नंतर आपली एडिटिंग इथं चालू करूया. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणाधीताय गुणाधीशाय गुणप्रविष्ठाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. तर भावांनो, आता जे तुम्ही आता व्हिडिओ बघितला, अशा प्रकारचा व्हिडिओ जर तुम्हाला पण बनवायचा असेल तर यासाठी तुम्हाला VN ॲपची मदत घ्यायची आहे. VN ॲप इथे तुम्ही बघू शकता. तर हे VN ॲपची मदत घ्यायची आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही हे VN ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घेऊ शकता. प्ले स्टोअरवरून डाउनलोड केल्यानंतर सरळ इथं प्ले स्टोअर जे काय VN ॲप आहे तिथं चालू करून घ्यायचं आहे आणि इथं प्लसचा ऑप्शन दिसेल होम पेजला. या प्लसच्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं आहे आणि वर इथं बघू शकता न्यू प्रोजेक्ट म्हणून इथं ऑप्शन येऊन जाईल. तर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून इथं तुम्हाला जे काही गणपती बाप्पाचे फोटो असतील ते इथं ओपन होतील. तर इथं तुम्हाला काय करायचं आहे, ज्या पण फोटोवर तुम्हाला हा व्हिडिओ बनवायचा आहे ते फोटो सगळ्यात आधी एक फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर आपण तिथं बघू शकता, इथं आपल्याजवळ खूप सारे फोटो आहे. तर आपण यातला कोणता पण एक फोटो इथं सिलेक्ट करून घेऊया. तर आपण या ठिकाणी कोणता पण एक वाला म्हणजे हा वाला फोटो इथं सिलेक्ट करूया आणि नेक्स्ट इथं करून टाकूया. नेक्स्ट केल्यानंतर बघू शकता वर तुम्हाला ऑप्शन दिसेल एक ओरिजिनल नावाचं. इथे तुम्हाला माझं टच दिसत असेल तर या ठिकाणी एक ओरिजिनल नावाचं ऑप्शन आहे. यावर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे आणि 9:16चा रेशो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. 9:16चा घ्या किंवा बाकी दुसरा पण चालेल, पण 9:16 म्हणजे जे काही आपला जे काही फुलस्क्रीन आणि रील्सचा जे काही रेशो असेल तिथे रेशो होऊन जाईल. तर 9:16चा रेशो घ्यायचा आहे आणि याला इथं असं झूम जे काही फोटो आहे त्याचं झूम इन करायचं आहे. फोटोला इथं झूम इन करून असं वरच्या साईडला फोटोला असं इथं थोडी इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे का अशा प्रकारे, म्हणजे फोटो वरच्या साईडला असं इथं दिसला पाहिजे. फोटो इथं दिसल्याच्या नंतर पुन्हा साईडला क्लिक करायचं आहे. साईडला क्लिक केल्याच्यानंतर बघू शकता साईडला क्लिक करायचं आहे आणि एकदम शेवटी जायचं आहे. एकदम शेवटी इथे तुम्हाला एक वॉटरमार्क दिसेल. तर या वॉटरमार्कला इथे सिलेक्ट करून डिलीट करून टाका सगळ्यात आधी. याला इथे डिलीट केल्यानंतर आता इथं आपल्याला काय करायचं आहे, एक सॉन्ग इथं लावायचं आहे. तर सॉन्ग लावण्यासाठी काय करायचं आहे, इथे जे काही म्युझिकचं ऑप्शन आहे त्याच्यामध्ये इथं जायचं आहे. पण आपण इथं काय करूया, सगळ्यात इथे आपले फोटो इथं लावून घेऊया. तर फोटो आता ही एक फोटो झाला. आता दुसरा फोटो लावण्यासाठी इथे एक ऑप्शन बघू शकता, हे लेअरचं ऑप्शन आहे. या लेअरच्या प्लसच्या ऑप्शनवर क्लिक करून व्हिडिओज अँड फोटोच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे आणि दुसरा फोटो इथं सिलेक्ट करायचा आहे. तर आता एक फोटो आपण इथं सिलेक्ट केला, तर आता आपण दुसरा फोटो जे काही हे वाला फोटो इथं सिलेक्ट करूया. फोटो सिलेक्ट करायचा, फोटो ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर फोटोला असं झूम इन म्हणजे झूम करायचं आहे आणि खालच्या साईडलाच इथं फोटो इथं ठेवून टाकायचा आहे. काही अशा प्रकारे हा फोटो इथं दिसला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे आपले जे काही फोटो आहे ते बरोबर इथं दिसून येतील. तर अशा प्रकारे हा फोटो इथं आपण ठेवून टाकूया. तर हे दोन्ही फोटो असे इथे ठेवल्याच्या नंतर पुन्हा परत त्याच लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करून आता तिसरा फोटो इथं ॲड करायचा आहे, जो की आपल्या या दोन्ही फोटोच्या मध्ये जी काही ब्लॅक स्पेस आहे त्यावर इथं येऊन जाईल. तर आपण इथं हा फोटो इथं ॲड करूया. फोटो इथं ॲड करून फोटोला इथं झूम करायचं. बघू शकता फोटोला इथं झूम करायचं आहे. फोटोला इथं झूम केल्याच्यानंतर आता इथं काय करायचं, थोडा अजून झूम करा आणि फोटोला झूम केल्यानंतर थोडी तर बरोबर ॲडजस्ट करून आता याला आपल्याला जे साईडचं जे काही ब्लर व्हायला किंवा इरेजचा ऑप्शन होतं ते इथं करायचं आहे, म्हणजे मास्क इथं लावायचं आहे. तर मास्क लावण्यासाठी काय करायचं आहे, फोटोला सिलेक्टच करून राहू द्यायचं आहे आणि खाली इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील. इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल मास्कवालं. मास्कवर क्लिक करून इथे तुम्हाला मिररचं एक ऑप्शन दिसेल. तर या मिररवर क्लिक करायचं आहे आणि ही जी काही बाण असेल तुम्हाला इथे मी बाण दाखवून देईल. हे जे काही बाण आहे याला थोडंसं इथं ओढून घ्यायचं आहे. काही अशा प्रकारे जास्त नाही ओढायचं आहे, थोडासा इथं ओढून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या फोटोमध्ये दोन्ही फोटोमध्ये हा व्हिडिओ इथं म्हणजे जे काही वरचा फोटो आहे ते थोडासा इथं मिक्स झाला पाहिजे. तर हे एवढी तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर दोन्ही फोटोमध्ये असं मिक्स झाल्यानंतर हे फोटो काही अशा प्रकारे इथं दिसून येईल. सगळा आपला टोटल व्हिडिओ असं इथं दिसून येईल. तर हे सगळं टोटल झाल्याच्यानंतर इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर हे इथं असं झाल्याच्यानंतर आता इथं तुम्हाला काय करायचं आहे,
इथंच एक आपल्याला इथं लिरिक्सवाला व्हिडिओ इथं लावायचा आहे, ब्लॅक स्क्रीनवाला इथं आपल्याला लिरिक्स व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी काय करायचं, आधी इथं लेअरवर जायचं आहे, व्हिडिओज आणि फोटोजमध्येच जाऊन या ठिकाणी तुम्हाला मी आधी एक शॅडो इथे दिलेली आहे, ती शॅडो इथं लावून घ्यायची आहे. शॅडोची ड्युरेशन पण इथपर्यंत जाईल, तर आधी काय करा, शॅडो अशी इथं ॲडजस्ट करा. शॅडो तुम्हाला ज्या ठिकाणी लिरिक्स पाहिजे त्या ठिकाणी शॅडो इथं ॲडजस्ट करा. आपण काय करूया, बरोबर असं या फोटोच्या खाली असं शॅडो इथं ठेवून टाकूया. काही अशा प्रकारे शॅडो थोडी तर मोठी करूया आणि शॅडो अशी इथे ठेवून टाकूया. शॅडो अशी इथे ठेवून टाकायची आहे. शॅडोची ऑपोसिटीसुद्धा तुम्ही इथं ॲडजस्ट करू शकता. इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिलेले आहे, याच्यामध्ये ऑपोसिटी जायचं आहे. ऑपोसिटीची थोडी इथं कमी करायची आहे थोड्या प्रकारे, म्हणजे आपली शॅडो इथे दिसली पाहिजे काय अशा प्रकारे. तर आपण थोडी इथं कमी करूया, 60पर्यंत इथे ठेवून टाकूया आणि बॅक येऊन जाऊया. बॅक आल्याच्यानंतर आपण प्रोजेक्टच्या बाहेर गेले तर असं इथे येऊन जायचं आहे. हे सगळं केल्याच्यानंतर आता इथं काय करायचं, परत त्याच लेअरच्या ऑप्शनवर जाऊन व्हिडिओज अँड फोटोजमध्ये जायचं आहे आणि व्हिडिओजमध्ये जाऊन एक जे काही व्हिडिओ आहे, मी लिरिक्सवाला व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे ते इथे लावून घ्यायचा आहे. लिरिक्सवाला व्हिडिओ लावायच्या नंतर याला इथं काय करा, सगळ्यात आधी आपले जे काही खालचा फोटो आहे त्या फोटोची ड्युरेशन इथं वाढवून टाका. फोटोची ड्युरेशन होईल तेवढी इथे वाढवून टाका काय अशा प्रकारे. बघू शकता अशा प्रकारे जिथपर्यंत आपलं लिरिक्स आहे तिथपर्यंत आपल्याला इथं आपलं जे काही म्युझिक आहे, म्हणजे जिथपर्यंत आपलं जे काही ब्लॅक स्क्रीनवाला व्हिडिओ आहे तिथपर्यंत आपल्याला याची जे काही ड्युरेशन आहे तिथं आली पाहिजे. तर इथं बघू शकता अशा प्रकारे. परत इथं क्लिक करा आणि याची ड्युरेशन थोडीशी इथं अजून वाढून घ्या जर जमत असेल. म्हणजे जिथपर्यंत आपला बॅक स्क्रीनवाला व्हिडिओ आहे, आपला ब्लॅक स्क्रीनवाला जे काही व्हिडिओ आहे ती या ठिकाणपर्यंत आहे. बघू शकता या ठिकाणपर्यंत. तर या ठिकाणपर्यंत एक्झॅक्टली यायचं आहे. इथे स्प्लिट करून एक्स्ट्राचा पार्ट इथे डिलीट करायचा आहे काय अशा प्रकारे. ही एवढी तुम्हाला ॲडजस्टमेंट इथं आली पाहिजे. आपलं ब्लॅक स्क्रीनचं लेअरवर क्लिक केलं तर बघू शकता ब्लॅक स्क्रीनची जे काही ड्युरेशन ती 36.37पर्यंत आहे. तर तिथपर्यंत असं याची पण ड्युरेशन खालच्या फोटोची मेन फोटोची ते ड्युरेशन आली पाहिजे. मेन फोटोची तुम्ही ड्युरेशन ॲडजस्ट केले तसंच वरचे जे काही लेअर आहे त्यांची पण ॲटोमॅटिक जे काही ड्युरेशन आहे तिथे ॲडजस्ट होऊन जाईल. यांची सगळ्याची ड्युरेशन ॲडजस्ट झाल्याच्यानंतर आता लेअरला म्हणजे ते लेअरवर क्लिक करायचं आहे. बघू शकता बारीक झालेले आहे सगळ्या लेअर. तर या लेअरला क्लिक करून याला काय करायचं, याची जी काही ब्लेंडिंग आहे इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहे. तर बघू शकता याची जी काही ब्लेंडिंग आहे तिथे तुम्हाला स्क्रीनमध्ये इथं करायची आहे. बघू शकता जी आपण ब्लेंडिंग इथं जे काय आहे तिथं स्क्रीनमध्ये इथं करून टाकूया. लायटन किंवा स्क्रीन करू शकता, आपण इथं स्क्रीन करूया. स्क्रीन करून ऑपोसिट इथं फुलच ठेवायची आहे आणि याला इथं थोडासा झूम करून बघायचं आहे आपले लिरिक्स कुठं बसतात. या बरोबर ब्लॅक पार्टवर दिसली आहे की आपली लिरिक्स बरोबर इथं डार्क इथं दिसून जातील. थोडं इथे ॲडजस्ट करा आणि थोडं इथं प्ले करून बघा. थोडं हळूहळू आपल्या स्क्रीनला जे काय असं इथं समोर करा, म्हणजे आपले जे काही लिरिक्स आहेत तिथे बरोबर येते का की आपण तसं प्ले करून बघायचं. तर थोडं एक साईड चालला आपला. तर याला काय करूया, थोडं आपण जे काही व्हिडिओ आहे त्याला इथं असं ॲडजस्ट करूया अशा प्रकारे. आता हे सेंटरला येऊन जातील. सेंटरला आल्याच्यानंतर परत आपलं जे काही मागायला शॅडो आहे त्याला पण आपण थोड्या इथं ॲडजस्ट करूया काय अशा प्रकारे. व्हिडिओ थोडा अजून थोडा या साईडला चालला तर थोडा आपण व्हिडिओ इथं ॲडजस्ट करूया अशा प्रकारे. तर ही एवढी इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. हे सगळं ॲडजस्ट झाल्याच्यानंतर तुम्हाला इथे इमोजी लावायची तर इमोजी लावू शकता किंवा इफेक्टवाला व्हिडिओसुद्धा इथे लावू शकता. डायरेक्ट याच व्हिडिओच्या ऑप्शनवर लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. व्हिडिओ जे काही असतील त्यातला जे काही मी तुम्हाला एक इफेक्टवाला व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही इथं बघू शकता. अशा प्रकारे मी तुम्हाला खूप सारे व्हिडिओ इथे दिलेले आहे. त्यातला कोणता पण एक व्हिडिओ तुम्ही इथे लावू शकता. तर आपण तुम्हाला इथे दाखवून देऊया. 2 व्हिडिओ इथं ॲड करूया. तर इथं जे काही आपले 2 व्हिडिओ आहे 2 व्हिडिओ ॲड करूया. आधी हे सगळ्यात पहिला इथं व्हिडिओ ॲड करून टाकूया. बघू शकता अशा प्रकारे. तर आपलं हे जे काही व्हिडिओ आहे ते आपण इथं ॲड करून टाकूया. एकदा लेअरमध्ये जाऊया, व्हिडिओजमध्ये जाऊया आणि जे काही आपला इफेक्टवाला व्हिडिओ आहे ती जास्त तुम्हाला ॲड करून टाकूया. तर बघू शकता हा इफेक्टवाला व्हिडिओ आहे हा ॲड करायचा आहे. व्हिडिओची जी काही ड्युरेशन आहे ती शेवटपर्यंत आली तर चांगली आहे. नाही जर व्हिडिओची ड्युरेशन येत नसेल तर स्पीडमध्ये जा आणि स्पीड थोडी यांची अशी खाली वर करून टाका काय अशा प्रकारे. थोडी तर खाली करूया आपण काय अशा प्रकारे. म्हणजे जिथपर्यंत आपल्याला पाहिजे तिथपर्यंत ऑटोमॅटिक याची ड्युरेशन इथं वाढून जाईल. ड्युरेशन वाढल्याच्यानंतर फोटोला इथं झूम करा, म्हणजे आपल्या व्हिडिओला झूम करा आपल्या फोटोनुसार. आणि याची जी काही ब्लेंडिंग आहे इथं बघू शकता. याची जी काही ब्लेंडिंग आहे अशी इथं साईडला क्लिक करायचं आहे. इथं ब्लेंडिंग येऊन जाईल. ब्लेंडिंग जे काही तुम्हाला याची स्क्रीनमध्ये किंवा लायटरमध्ये करून टाकायची आहे. तर अशा प्रकारे भावना आपला हा जे काही व्हिडिओ आहे तिथं पूर्णपणे रेडी झालेला आहे. हा जे काही 3 लेअर फोटोवाला आहे हा व्हिडिओ खरंच खूप व्हायरल होत आहे. त्यासाठी सगळ्यांनी याच्यावर ट्युटोरियल म्हणजे जे काही ट्युटोरियल बघा आणि अशा प्रकारची एडिटिंग करून नक्की इंस्टाग्रामला टाका. तर बघू शकता अशा प्रकारे हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ इथं पूर्ण बघा. तर वरच्या एक्सपोर्ट ऑप्शनवर टच करून आपला आजचा रेडी व्हिडिओ तुम्हाला इथं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. यात तुम्ही मॅन्युअल करू शकता
क्वालिटी बीट रेंज जे काय इथं हाय करा. FPS पण तुमच्या फोनला जर सपोर्ट करत असेल तर एकदम हाय करून टाका आणि एक्सपोर्ट करून टाका. अशा प्रकारे तर हा फोटो जे काय 4Kमध्ये एक्सपोर्ट होऊन जाईल. तर चला भावना आपण जास्त काय बोलू नये. तर चला भावनो या ठिकाणी आपला व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तर चला भावना आपण भेटूया तुमच्या सगळ्यांना आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये.